सकाळपासून एक बातमी सुरू आहे माध्यमांवरती की दादांच्या शिलेदार या अडचणीत आल्या. वादग्रस्त नेत्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंवरती आता गुन्हा दाखल झालाय. नेमका हा काय विषय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान टिळक रस्त्यावर असलेल्या DS न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रात एक गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या समर्थकांसह मतमोजणी प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केला असा मग आरोप झाला. तसेच त्यांनी काय केलं तर सुरक्षा जाळी उद्ध्वस्त करून आरडाओरड केली आणि या घटनेमुळे मतमोजणी प्रक्रियेत काही वेळ तणावपूर्ण एक वातावरण निर्माण झालं. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप त्यावेळेला केलेलं आणि परिस्थिती ती सगळी नियंत्रणात आणली होती. मग पुढे विश्रामबाग पोलीस ठाण्यात या घटनेवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि उपअभियंता सुधीर पांडुरंग आलूरकर यांनी ही तक्रार नोंदवली होती. पोलिसांच्या माहितीनुसार रुपाली ठोंबरे प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मधून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. दोन्ही प्रभागांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. प्रभाग 25 मध्ये त्यांना भाजपच्या स्वप्नाली नितीन पंडित यांच्यापासून तब्बल 18,455 मतांनी पराभव जो आहे तो पत्करावा लागला. तर प्रभाग 26 मधून मधून त्यांनी भाजपच्या स्नेहा माळवदे यांच्याकडून एक पराभव स्वीकारला. 3,499 मतांनी त्यांनी हा पराभव स्वीकारला होता. मतांच्या तपशिलांवर नजर टाकली तर प्रभाग 25 मध्ये रुपाली ठोंबरे यांना केवळ 4,532 मतं मिळाली. तर विजयी उमेदवार स्वप्नाली पंडित यांना 22,987 मतं एकूण मिळाली होती. या प्रभागात मनसेच्या अमृता भोकरे दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. प्रभाग 26 मध्ये रुपाली ठोंबरे यांना 9,094 मतं मिळाली. तर विजयी उमेदवार स्नेहा माळवदे यांना 12,593 मतं मिळाली. या ठिकाणी शिंदे सेनेच्या शीतल आंधेकर या तिसऱ्या क्रमांकावरती राहिल्या. आणि या सगळ्यानंतर मतमोजणी दरम्यान घडलेल्या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील सुव्यवस्थेवरती मग प्रश्न निर्माण झाला होता. कारण की रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह तिथे गोंधळ निर्माण केला. मग मतचोरी जी आहे ती झाले असे आरोप त्यांनी त्यावेळेला केलेले. मतमोजणी दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील सुव्यवस्थेवरती मग प्रश्न निर्माण झाला होता. रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या समर्थकांवरती गुन्हा दाखल झाल्याने आता राजकीय वर्तुळात ही घटना एक चर्चेचा विषय बनली आहे. येत्या काळात या प्रकरणाची काय कारवाई केली जाईल याकडे मग सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी